प्रभू स्तुती. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेवा. प्रियानो, आपण शेवटच्या दिवसात येऊन पोचलेलो आहोत आणि पुष्कळ लोक जे आहेत त्यास चिंतेत आहेत. त्यांना माहीत नाही की भविष्यामध्ये काय होणार आहेत. पवित्र शास्त्रामध्ये ज्या भविष्यवाणी दिल्या गेलेल्या आहेत त्यानुसार सगळं घडत आहेत. म्हणून आपल्याला आश्चर्य करण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. आपल्याला दुःखी होण्याची आवश्यकता नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ह्या घटना पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत, या होणार आहेत. येशू ख्रिस्त येणार आहे ह्यावर आपला विश्वास आहे. प्रियानो, पुष्कळ जण आज विचार करतायत, ख्रिस्ती लोक, कधी येशू ख्रिस्त येणार आहे, कधी रॅप्चर होणार आहे, कधी स्वर्गरोहण होणार आहे, कधी आपण स्वर्गात जाऊ. प्रियानो, पण दुःखाची गोष्ट अशी आहे की पुष्कळ लोक जे आहेत ते रॅप्चर विश्वास ठेवत नाही आहेत. प्रकटीकरणामध्ये जे गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि डॅनियलच्या पुस्तकामध्ये ज्या भविष्यवाणी दिल्या गेल्या आहेत त्यावर ते विश्वास ठेवत नाहीत. त्यांना वाटतं की या गोष्टी ज्या आहेत, या काल्पनिक गोष्टी आहेत, या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, त्या गोष्टी होणार नाही आहेत आणि ते रॅप्चरवर विश्वास ठेवत नाही आहेत. पण प्रियानो, ज्या घटना आपण आजूभोवती बघतोय, या घटनावरून आपल्याला समजायला पाहिजे की आपण शेवटच्या दिवसातून पोचलेलो आहोत. आणि जे कोणी रॅप्चरवर विश्वास ठेवत नाही त्यांच्यासाठी आज 2 वचनं आहेत. हे वचनं तुम्ही ऐका, कारण रॅप्चर हे कुठल्या मानवानी इन्व्हेंट केलेलं नाही आहे. रॅप्चर हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. अर्थात रॅप्चर जो आहे हा इंग्लिश शब्द नाही आहे. हा जो आहे हा लॅटिन बायबलमध्ये हा शब्द आलेला आहे, रॅप्चरो. इंग्लिश बायबलमध्ये जे आहे, इंग्लिश बायबलमध्ये म्हटलं जातं कॉट अप. कारण पुष्कळ म्हणतात की बायबलमध्ये लिहिलं नाही आहे रॅप्चर. बायबल तुमच्या इंग्लिश बायबलमध्ये कसं लिहिलं असणार, तुमच्या मराठी बायबलमध्ये कसं लिहिलं असणार, कारण हे ट्रान्सलेशन्स आहेत. आपण वाचूया योहान 14:1-4. योहान 14:1-4. तुमचे अंतःकरण व्याकुळ होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात अनेक निवासस्थाने आहेत. मी तुमच्यासाठी जागा करून तयार करायला जात आहे. मी परत येईन आणि तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाईल. प्रियानो, आता हे जे वचन जे आहे, हे वचन रॅप्चरवर आधारित आहे. इथे येशू ख्रिस्ताने आपल्याला एक प्रॉमिस केलेला आहे. काय म्हटलं आहे येशू ख्रिस्ताने आपल्याला? मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे. मी परत येईल आणि तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाईल. काय म्हटलं आहे येशू ख्रिस्त? मी परत येईल आणि तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाईल. प्रियानो, हेच रॅप्चर आहे, हेच ते स्वर्गरोहण आहे. आणि किती सोप्या भाषेत येशू ख्रिस्तानी जे आहे आपल्याला सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्ताने म्हटले की मी परत येणार आहे आणि तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाईल. प्रियानो, दुःखाची गोष्ट आहे, पुष्कळ लोक जे आहे ते रॅप्चर विश्वास ठेवत नाही आहेत. दुसरं वचन 1 थेसलनिकैस 4:16-18. कारण प्रभू स्वतः मोठ्या गर्जनेने, प्रधान दूताच्या आवाजाने आणि देवाच्या तुहीच्या नादाने स्वर्गातून खाली उतरेल. मग आपण जे जिवंत आहोत ते ढगामध्ये उचलले जाऊ, प्रभूला भेटू आणि आपण सदैव प्रभूबरोबर राहू दे. प्रियानो, इथं काय म्हटलेलं आहे? आपण जे जिवंत आहोत ते ढगामध्ये उचलले जाऊन प्रभूला भेटू. तर ढगामध्ये उचलले जाणे म्हणजेच याला म्हटलं जातं रॅप्चर. हे मराठी ट्रान्सलेशनमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे ढगामध्ये उचलले जाऊ. इंग्लिश बायबलमध्ये म्हटलं आहे कॉट अप, म्हणजे आपण वरती उचलले जाऊ ढगामध्ये. तर प्रियानो, या सर्व वचनामध्ये अजून पुष्कळ वचनं आहेत, त्यामध्ये जे आहे रॅप्चरचा उल्लेख झालेला आहे. प्रियानो, म्हणून खूप आवश्यक आहे की रॅप्चर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे.
येशू ख्रिस्ताने जे आपल्याला सांगितलं की तो परत येणार आहे, आपण वाट पाहणे खूप आवश्यक आहे. रॅप्चर आता कधी पण होऊ शकतं, कारण रॅप्चरसाठी सर्व भविष्यवाणी जे आहे ते आता पूर्ण झालेल्या आहेत. म्हणून रॅप्चर जो आहे तो कधी पण होऊ शकतो. आज होऊ शकतो, उद्या पण होऊ शकतो. आणि जेव्हा आपण वरती जाऊ, जेव्हा आपण स्वर्गामध्ये असू, तेव्हा जे आहे तेव्हा पृथ्वीवर जे आहे 7 वर्षाचा क्लेशाचा काळ सुरू होणार आहे. आणि हा 7 वर्षाचा क्लेशाचा काळ भयंकर काळ असेल. त्यामध्ये ख्रिस्त विरोधी असेल. त्यामध्ये देवाचा कोप जो आहे तो स्वर्गातून पृथ्वीवर येणार आहेत. असे भूकंप होतील जे लोकांनी कधीही पाहिले नाही आहेत. असे आजार येतील ते लोकांनी कधीही बघितले नाही आहेत. असे सुनामीज येतील जे लोकांनी कधीही पाहिले नाही आहे. तर प्रियानो, हे जे 7 वर्षाचा जो वेळ आहे तो खूपच भयानक वेळ असेल. आणि त्यानंतर येशू ख्रिस्ताचं जे आहे दुसरं आगमन होणार आहे. येशू ख्रिस्त जे आहे ते यरूशलेममध्ये येणार आहे. प्रियानो, हा जो 7 वर्षाचा वेळ असेल हा खूप भयंकर असेल. म्हणून खूप आवश्यक आहे की जेव्हा रॅप्चर होईल तेव्हा येशू ख्रिस्ताने आपल्याला स्वागत घेऊन जाणे हे खूपच महत्त्वाचं आहे. त्यासाठी जे आहेत त्यासाठी आपलं तारण होणे खूप आवश्यक आहे. आणि तारण जे आहे ते तारण आपण स्वतःच्या चांगल्या कर्माने आपल्याला तारण मिळत नाही आहेत. कारण पुष्कळ जर म्हणतात की जर मी चांगले कर्म केले, मी एवढी प्रार्थना केली, एवढी बायबल स्टडी केली, एवढं दान दिलं, एवढे उपास केले तर मला स्वर्गात जागा मिळेल. मी असं म्हणत नाही की अशा या गोष्टी तुम्ही करू नका. जर तुम्हाला वाटते की तुमच्या चांगल्या कर्माने तुम्ही स्वर्गात जाल तर ही तुमची चुकीची समजूत आहे. कारण तारण जे आहे तारण फक्त देवाच्या कृपेने मिळतं, आपल्या कर्माने नव्हे. तर खूप आवश्यक आहे की आपलं तारण होणं, म्हणजे जेव्हा रॅप्चर होईल तेव्हा आपण स्वर्गात असू. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.